tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, अंपायर आमच्याकडे वळले कळवतात व्हाईट बॉल आहे, संघर्ष कायम आहे। 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता। चांगला सामना रंगलाय। आज चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळतात आणि कालही चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि पुरंदर चषकाची आणि सिंग पॅकरच्या स्पर्धेची हेच वैशिष्ट्य आहेत। जरी 4 ओव्हरच्या मॅच असतील, जरी लीग मॅचेस असतील, तरी मॅचेस चुरशीच्या होत आहेत। डोंगरी मुंबई यावेळेला चांगला बॉल समोर खेळतायत आणि अनुरागचा वेग इकडे पाहायला मिळतोय, परंतु बॅट फिरवावी लागणार आहे। अजूनही 5 बॉल मध्ये 12, 5 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। वेगवान फटका खेळलाय जरूर, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत आणि अडवलाय बॉल। याही बॉलवर रन नाहीये। बॅक टू बॅक 2 बॉल डॉट येत आहेत। क्षमता आहे या खेळाडूकडे, आज दाखवावी लागणार आहे। विक्रुलियन्सला गरज आहे तरुण बिष्टाच्या बॅटिंगची। इकडे षटकार चौकाराची आवश्यकता आहे, तो मारला जाईल का मात्र आपल्याला पाहायचं आहे। गेली कित्येक वर्ष विक्रुलियन्स हा संघ देखील उच्च आणि दर्जेदार क्रिकेट खेळताना आपण पाहिलाय। आज अमोल म्हात्रे आणि कंपनीसाठी तरुण बिष्टाला बॅटिंग करावी लागेल। सुरुवात तर चांगली केली होती, शेवटही चांगलाच करावा लागणार आहे। समोर अनुरागचा वेग पाहायला मिळतो आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स साठी, परंतु तरुणची बॅट पाहायला मिळते। फुलटॉस, परंतु यावेळेला हातात बॅट फिरली होती। स्ट्रोक तर खेळलाय, पाहूया किती धावा आहेत। यस, 4 धावा। चौकार येताना पाहायला मिळेल। 4 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि चौकाराने समीकरण मात्र बदलत आहे। अजूनही जर पाहिलं तर 4 धावा आहेत तिकडे। समीकरण बदलत आहे। 3 चेंडू बाकी आहेत आणि मोक्याच्या क्षणी पाऊस आलाय। पाऊस पडलाय, मॅच मध्ये बदल तर होणार आहे, तो कोणाच्या पत्त्यावर पडतोय पाहायचं आहे। अनुरागकडे वेग आहे आणि समोर जर पाहिलं तर तरुण बिष्टाची बॅट। मॅच जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये आता 8 धावांची आवश्यकता। चला, नियम सांगितलेला आहे पहिलाच आपण। त्या इमारतीवर देखील चौकार आहे आणि त्या इमारतीवरचा चौकार आज नाही तर आम्ही कित्येक वर्ष पाहतोय। यस, त्या टेरेसवर देखील षटकार आहे। आठ धावांची आवश्यकता। 3 चेंडूचा खेळ बाकी, 8 धावांची आवश्यकता। यस, रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर साठी। योग्य बॉल कळवला जातोय। तीन बॉल 8। आणखीन एक चुरशीचा आणि रंगतदार सामना पाहायला मिळतोय आणि इकडे जर पाहिलं तर तरुण बिष्टावर सगळ्यांच्या नजरा आहेत। अनुराग वर देखील सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळतील। अनुराग मिश्रा घनसोली, समोर जर पाहिलं तर तरुण बिष्टा गिरगाव। तीन बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता। पुरंदर चषकातील आणखीन एक रंगतदार मॅच। यावेळेला हवाई हल्ला, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, परंतु धावा 2 आहे। खूप लांब गेलाय, जर मोजला असता तर कदाचित 100 मीटर लांबीचा गेलाय, परंतु दिशा डिक्लेअर झोनचं मैदान आहे। 2च धावा मिळतात, परंतु 2 बॉल मध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे। 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे।
कोण जिंकणार या मॅच. तिसरी मॅच आहे जी अगदी अंतिम टप्प्यामध्ये गेलेली आहे, रंगतदार ठरलेली आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक युट्यूबला tenniscricket.in वर आनंद घेत आहेत. 2000 प्रेक्षक आताही मॅचचा आनंद घेत आहेत. सिंग पॅकरच्या या स्पर्धेचा थोडासा पाऊस देखील पुन्हा एकदा येतोय, परंतु मॅच सुरू आहे. मॅच सुरूच राहणार. हे पावसाळी क्रिकेट आहे, हे चिखलातलं क्रिकेट आहे, हे पाण्यातलं क्रिकेट आहे, हे पुरंदर चषकाचं क्रिकेट आहे, हे मुंबईचं क्रिकेट आहे, हे डोंगरीचं क्रिकेट आहे. सिंग पॅकरचं हे आयोजन आहे. चला लवकरात लवकर मॅच सुरू करा. पहा मजबूत तटबंदी केलेली आहे. फलंदाजाला रोखण्यासाठीची ही तटबंदी आहे, परंतु समोर आहे तरुण. एका बाजूला अनुराग. अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टाकलाय, वाईड यॉर्कर. आणि टाळ्यांचा गजर पहा. बॉल जसा पडला ना तसा टाळ्यांचा गजर झालाय, परंतु आता 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. आज हिरो बनण्याची संधी तरुण बिष्टाला आहे. या क्षणी जर षटकार आला तर टाळ्याचा गजर तर होईलच, परंतु तरुणला उचलून घेतलं जाईल. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. पुरंदर चषकामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि समोर जर पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोळी यांच्यातील मॅच. संघर्ष कायम. 1 बॉल 6. शेवटचा बॉल अनुराग आणि समोर तरुण बिष्टा. काय होणार या शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चित्तथरारक सामना. अशाच प्रकारच्या मॅच आपल्याला पाहिजे असतात. कधी बॉलर कधी बॅटर यांच्या दिशेने जाणाऱ्या मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहूया या शेवटच्या बॉलवर काय होणार. षटकार ठोकला जाईल का ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. तरुण बिष्टा. या वेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत या मॅचचा. सातत्याने हा दोलायमानपणा पाहायला मिळत आहेत. विक्रोलियन्ससाठी मात्र ही संधी या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरची संधी आहे. या स्पर्धेत कायम राहायचं तर या बॉलवर षटकार ठोकावा लागेल. तो प्रयत्न या ठिकाणी तरुण बिष्टा. या खेळाडूकडे क्षमता आहे. 6 साठी ओळखला जातो तरुण बिष्टा. आज 6 मारावा लागेल. अनुरागकडे वेग आहे, परंतु तरुणकडे देखील षटकार मारण्याची क्षमता आहे. या शेवटच्या बॉलवर तो षटकार मारला जाईल का ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. बिग हिट. टोलावलाय बॉल. जबरदस्त स्ट्रोक इकडे खेळलाय. विक्रोलीसाठी तरुण बिष्टाने ठोकलाय षटकार. टाळ्या सगळ्यांच्या होऊन जाऊ द्यात. काय मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरचा षटकार. बॉल एकदा मारल्यावर पठ्ठ्याने पाहिलंच नाही आजूबाजूला. षटकार ठोकला आणि याला म्हणतात मॅच. सिंग पॅकरची ही स्पर्धा चर्चेत आहे. काय मारलाय स्ट्रोक. जबरदस्त. हा जुगनूबाई कळवा आम्हाला कुणाची मॅच आहे.